तुम्ही गुंतवणूक करताना काय पाहता? फक्त जास्त रिटर्न? या पतसंस्थेत जास्त व्याज आहे? म्युच्युअल फंड किती टक्के वाढले? शेअर किती पटीने वर गेला? कोणत्या स्कीमने पैसे डबल केले? पण एक गोष्ट लक्षात घ्या, दीर्घकालीन गुंतवणुकीचे अपयश होण्यामागे कमी रिटर्न हे कारण नसते, तर स्पष्ट उद्दिष्ट नसणे हे मोठं कारण असतं. म्हणून आज आपण बोलणार आहोत रिटर्नच्या मागे न धावता 20 वर्षाचा मजबूत आर्थिक प्लॅन कसा तयार करायचा. गुंतवणूक म्हणजे काय, तर तुम्हाला मासिक, सहामाही किंवा वार्षिक व्याज मिळत गेले पाहिजे आणि त्यासाठी गुंतवणूक करून थांबणे गरजेचं आहे. फिक्स्ड रिटर्न असेटमध्ये गुंतवणूक असेल तर ती महागाईपेक्षा जास्त परतावा देऊ शकत नाही आणि तुमची गुंतवणूक इक्विटीमध्ये असेल तर ती शेअर मार्केटवर अवलंबून असते आणि त्यामध्ये बाजार वाढतो, बाजार घसरतो, घसरण झाली की घाबरून विक्री होते आणि तेजी आली की लालसेने खरेदी होते. हे टाळायचे असेल तर गुंतवणूक गोल बेस्ड असली पाहिजे. मग काय करायचे, तर तुम्ही प्रत्येक रुपयाला एक काम द्या, तेव्हा निर्णय शिस्तबद्ध होतात. सर्वप्रथम तुमच्या जीवनातील उद्दिष्टापासून सुरुवात करा. सर्वप्रथम पुढील 20 वर्षात येणारी उद्दिष्टे लिहून काढा. त्याचे 3 भाग करा. मला जी उद्दिष्टे वाटत आहेत त्याप्रमाणे सांगतो आहे. प्रत्येक व्यक्तीनुसार यात बदल होऊ शकतो हे लक्षात घ्या. पहिल्या विभागात तातडीची उद्दिष्टे लिहा, म्हणजे 1 ते 5 वर्षासाठी, जसे की आपत्कालीन निधी, घरातील दुरुस्ती आणि वाहनांची खरेदी. दुसऱ्या विभागात मध्यम कालावधीची उद्दिष्टे लिहा, जी 5 ते 10 वर्षामध्ये किंवा 15 वर्षामध्ये येतात, जसे की मुलांचे शिक्षण, घर खरेदी, वाहन खरेदी. तिसऱ्या विभागात 15 ते 20 वर्षासाठी येणारी उद्दिष्टे किंवा त्याच्या पुढील उद्दिष्टे लिहा. यामध्ये मुलांचे लग्न, निवृत्तीचे नियोजन, आर्थिक स्वातंत्र्य अशी विभागणी करा. जेव्हा उद्दिष्ट स्पष्ट असते तेव्हा गुंतवणूक आपोआप स्पष्ट होते. प्रत्येक उद्दिष्टासाठी कालमर्यादा व प्राधान्यक्रम ठरवा. किती रक्कम लागेल, किती वर्षांनी लागेल, त्याला किती प्राधान्य आहे. 15 ते 20 वर्षांसाठी उद्दिष्टांसाठी तुम्ही बाजारातील चढ उतार सहन करू शकता, पण 3 ते 5 वर्षांच्या उद्दिष्टांसाठी जास्त जोखीम टाळा. सर्वात महत्त्वाचे, भविष्यातील खर्च वास्तववादी ठेवा. आज शिक्षणाचा खर्च 5 लाख रुपये असेल तर 15 वर्षांनी तो 15 ते 20 लाख रुपये होऊ शकतो. महागाई हा सगळ्यात मोठा शत्रू आहे, हे अजिबात विसरू नका. विशेषतः शिक्षण खर्च आणि आरोग्य खर्च हे दरवर्षी वेगाने वाढतात. आरोग्य खर्चासाठी हेल्थ इन्शुरन्स घेणे कधीही फायद्याचे. म्हणून भविष्यातील खर्चाचा अंदाज बांधताना महागाई गृहीत धरा. पण योग्य गुंतवणुकीची निवड कशी करावी? तुमच्या गरजेनुसार दीर्घकालीन, मध्यम आणि अल्पकालीन गरजेनुसार म्युच्युअल फंड स्कीम्स, बँक एफडी, पीपीएफ, एनपीएस, सोने यांची गुंतवणुकीसाठी निवड करा. सगळ्यात महत्त्वाचे, गुंतवणूक नियमितपणे करा. बाजार पडला तरी SIP बंद करू नका, कारण पडत्या काळात बाजारात जास्त युनिट्स मिळतात. उत्पन्न वाढले की गुंतवणुकीची रक्कम वाढवा. यालाच स्टेप अप स्ट्रॅटर्जी म्हणतात. गुंतवणुकीचा दरवर्षी आढावा घ्या. दरवर्षी स्वतःला विचारा, माझी उद्दिष्टे बदलली आहेत का? माझे उत्पन्न वाढले की खर्च वाढला? जर आवश्यक असेल तर वाटप म्हणजेच असेट अलोकेशनमध्ये बदल करा. पण बाजारातील बातम्यावरून निर्णय घेऊ नका. लक्षात ठेवा, श्रीमंत होण्यासाठी रिटर्न महत्त्वाचे नाहीत, तर शिस्तबद्ध आणि उद्दिष्ट आधारित गुंतवणूक लागते. रिटर्नच्या मागे धावू नका. 20 वर्षाचा प्लॅन तयार करा आणि प्रत्येक रुपयाला एक उद्दिष्ट द्या. तेव्हा तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करेल. जर तुम्हाला अशीच आर्थिक माहिती हवी असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये लिहा, मी 20 वर्षाचा प्लॅन तयार करतोय.